Okay, friends, I am Dr. Hinavani, and today for scholarship grade 4 for Marathi subject, our today's topic is शुद्ध अशुद्ध शब्द. आता आपण मराठीमध्ये वेगवेगळे शब्द शिकतो, बोलतो, वाचतो, वाक्य बनवतो. तर त्यामध्ये पण काही नियम आहेत. म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम असं आपण म्हणतो की काही ठिकाणी ऱ्हस्व विलांटीच यायला हवी, ऱ्हस्व उकारच यायला हवा, काही शब्दांना दीर्घ विलांटी दीर्घ उकारच हवा किंवा त्याच्यावरती अनुस्वार हवा. तर हे जे सगळं लिहिण्याची, शुद्ध लिहिण्याची जी सवय आहे त्याला शुद्ध लेखन असं म्हणतात. तर आपण जर विलांटी चुकीची लिहिली किंवा उकार चुकीचा लिहिला तर तो शब्द अशुद्ध होऊ शकतो. ओके, तर शुद्ध अशुद्ध शब्दांची ओळख व्हावी म्हणून एक यादी दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडेफार शब्द दिलेले आहेत. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण भरपूर असे शब्द वापरतो. आता उदाहरणार्थ अनिता या मुलीचं नाव अशुद्ध स्वरूपात लिहिलेलं आहे, जिथे दुसरी विलांटी दिली आहे. शुद्ध स्वरूपात ऍक्च्युअली पहिली विलांटी यायला हवी. अर्पण जे आपण म्हणतो तर अर्पण, र चं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते प आणि अ च्या मध्ये होत आहे, त्यामुळे न वर रफार न येता प वर रफार यायला हवा. तर अशा प्रकारे असे भरपूर शब्द इथे दिलेले आहेत. उदाहरणार्थ आशीर्वाद, ऊन, उत्साह, ऐटदार, औषधी, कर्तव्य, कोंबडी, गरिबी, चित्कार, प्राथमिक. तर ही यादी तुम्ही बघा एकदा. खूप मोठी यादी आहे तुमच्या दृष्टीने तरी, पण मुबलक शब्द या ठिकाणी दिलेले आहेत जे की तुम्हाला कुठली विलांटी कुठला उकार ते आपल्याला सांगता. आपण डायरेक्टली सरावासाठीचे जे प्रश्न आहेत थोडेफार ते घेऊया. आता हे खूप थोडे प्रश्न होतील कारण भरपूर शब्द आहेत मराठी भाषेमध्ये, त्यामुळे क्या बोल रहे दादा को बोल, मैं लेक्चर में. शुद्ध शब्द पूछ ले पहले क्या बोल रहे फिर बताना. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आणि शब्द दिलेला आहे आशीर्वाद. आता हा आशीर्वाद हा शब्द वेगवेगळ्या याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि आपल्याला त्याच्यापैकी शुद्ध कुठला तो ओळखायचा आहे. तर आशीर्वाद या शब्दामध्ये शीची विलांटी ही दुसरी असते, पहिली नसते, त्यामुळे हा चुकीचा आहे. आणि आशीर्वाद असं आपण म्हणतोय, त्यामुळे वा आणि शीच्या मध्ये रचं प्रोनाउन्सिएशन होत आहे, त्यामुळे वावर रफार यायला हवा आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे इथे योग्य उत्तर आहे. ओके, तर पुढचा जो शब्द आहे तो आहे निरीक्षण. आता निरीक्षण हा शब्द जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नी ला पहिली विलांटी असते आणि री ची विलांटी ही दुसरी असते, त्यामुळे नी ची पहिली आणि री ची दुसरी असा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. ओके, त्याचप्रमाणे वसतिगृह, झुळूक, प्रदर्शन हे शब्द तुम्ही स्वतः प्रयत्न करा की याच्यातला कुठला शुद्ध असेल. आता पुढचा आपण घेऊया धूळ पेरणी, धूळ पेरणी, धूळ पेरणी, धूळ पेरणी. तर या ठिकाणी धूळ हा जो शब्द आपण लिहितो तो त्यामध्ये धूचा जो उकार असतो तो दुसरा असतो. तर दुसऱ्या उकारवाला जो धू शब्द आहे तो पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये दिलेला आहे आपल्याला. आणि नी न बाणाचा त्या ठिकाणी असतो आणि त्याला नेहमी दुसरी विलांटी असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. क्या बोल रहे थे? फुलपाखरू, वार्षिक असे अजून 2 शब्द आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी फुलपाखरूचा पू जो असतो तो पहिला असतो, त्यामुळे आणि रू जो असतो तो दुसरा असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. आठवं तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. आता पुढे जो सरावाचा प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला अशुद्ध शब्दाचा पर्याय हा निवडायचा आहे. आणि शब्द दिलेला वेगवेगळे शब्द तुम्हाला दिलेले आहेत. उदाहरणार्थ चित्कार, निर्मळ, कर्तव्य आणि पौर्णिमा. त्यामध्ये तुम्ही बघाल तर निर्मळ हा जो शब्द आहे त्याची विलांटी ही नेहमी पहिली असते, त्यामुळे अशुद्ध शब्द जर कुठला असेल तर तो पर्याय क्रमांक 2 आहे. आता जेवढं तुम्ही मराठी वाचाल लिहाल तेवढं तुम्हाला शुद्ध अशुद्ध मधला फरक कळेल. त्यामुळे हे
थेरॉटिकल थिंग्स आहेत. बहिणी, गरिबी, विहीर, माहिती. आता हे जर तुम्ही व्यवस्थित बघाल शब्द तर बहिणी हा जो शब्द आहे तो अशुद्ध स्वरूपामध्ये लिहिलेला आहे. तिसरं, चौथं, पाचवं, सहावं सोडवायचा प्रयत्न करा. आपण सातवं घेऊया. जाऊन, चावून, देऊन, जेवून. तर या ठिकाणी जाऊन जेव्हा आपण लिहितो तेव्हा जाऊन असं आपण लिहितो आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपला अशुद्ध पर्याय आहे. तर अशा प्रकारे आपण पहिल्या सरावाच्या प्रश्नामध्ये शुद्ध शब्द ओळखला, दुसऱ्या सरावाच्या प्रश्नामध्ये आपण अशुद्ध शब्द ओळखला. आता पुढचा जो सरावाचा प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागी आपल्याला भरायचा आहे. तर रविवारी सकाळी मुसळधार पाऊस पडला या वाक्यामधला अशुद्ध शब्द कुठला ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी मुसळधार हा जो शब्द आहे त्यामध्ये मू चा जो उकार येतो पहिला उकार यायला हवा, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा तुमचा अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक आहे. कारण रविवारी पण बरोबर लिहिलेला आहे, वी पहिली, री दुसरी, सकाळीही बरोबर लिहिलेला आहे. आता रिकाम्या जागी पर्यायातील शुद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे. माझा रिकामी जागा दररोज पूर्ण असतो. आता या ठिकाणी गृहपाठ हा शब्द आहे आणि गृहपाठ हा शब्द असा लिहिला जातो. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. कारण गृहपाठ आपण म्हणतो, गृहपाठ असं आपण नाही म्हणत, गृहपाठ पण नाही म्हणत आणि गृहपाठही नाही म्हणत. ओके. डॅश डॅश होता शेतकरी घराकडे निघाले. रिकाम्या जागी शुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सूर्यास्त हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सूची जी विलांटी असते ती नेहमी दीर्घ असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. कारण सूर्यास्त असं पण आपण नाही लिहत, सूर्यास्त या ठिकाणी सूर्यास्त लिहिलेलं आहे, स त असतो, तला स नसतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. आता पुढच्या वाक्यामध्ये किती अशुद्ध शब्द आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत, तर ते तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. आणि पुढे पण तसाच एक प्रश्न आहे ज्यामध्ये शुद्ध शब्दांची संख्या आपल्याला ओळखायची, तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही गृहपाठासाठी ट्राय करा. आता दुसरा जो टॉपिक आहे आपला मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान बद्दल 2 टॉपिक्स दिलेले आहे. त्यामध्ये साहित्यिक आणि साहित्य असा एक टॉपिक आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये जे रायटर्स होऊन गेले आणि त्यांनी जे ग्रंथ लिहिलेत त्यांची लिस्ट थोडीफार इथे दिलेली आहे की आता 2री पर्यंत ज्या कविता पुस्तकामध्ये आलेल्या आहेत त्यातल्या कविता कोणी लिहिल्या आहेत तर सरिता पदकी, देवबा पाटील आणि रमेश शिल्ले यांनी लिहिलेल्या आहेत. 3रीतल्या पाठ्यपुस्तकातल्या कविता दादासाहेब पोते, बालाजी बिरादार यांनी लिहिल्या आहेत. 4थीमध्ये ज्या कविता आलेल्या आहेत पाठ्यपुस्तकात त्याचे लेखक आहेत किशोर पाठक, ज्ञानदा आसोलकर, शंकर विटणकर, बबन शिंदे, प्रभा मुळे, विदा करंदीकर आणि 5वीतल्या पण लेखकांची नावं कविता लिहिणाऱ्यांची साहित्यकारांची नावं इथे दिलेली आहे. प्रसिद्ध लेखक कवी त्यांचे ग्रंथ दिलेले आहेत आपल्याला की महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं, व्यास ऋषींनी महाभारत, संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका त्याला ज्ञानेश्वरी आपण म्हणतो, संत तुकारामांनी अभंग गाथा लिहिली, संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलंय, रामदास स्वामींचं दासबोध हे प्रसिद्ध ग्रंथ आहे, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं, आचार्य विनोबा भावेंनी गीताई लिहिली, साने गुरुजींचं श्यामची आई नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे, वि स खांडेकरांची ययाती, महात्मा ज्योतिबा फुले यांची गुलामगिरी, विवा शिरवाडकर यांचं नटसम्राट, गदी माडगुळकर यांचं गीत रामायण, पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ आणि आचार्य अत्रे यांचं करेचं पाणी. तर अशा प्रकारे आपल्याला प्रसिद्ध लेखक कवी त्यांचे ग्रंथ दिलेले आहेत. तर आता आपण सरावाचे प्रश्न बघूया. काही प्रश्न यांच्यामधून येतील, काही प्रश्न हे तुम्हाला मनाने सोडवायचे आहेत. तर पहिला जो सरावाचा प्रश्न आहे त्यामध्ये प्रसिद्ध ग्रंथ पुस्तक कोणी लिहिले त्या लेखकाचा नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे.
आणि पहिला प्रश्न आहे, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आताच आपण बघितली यादी, त्यामध्ये दासबोध हा जो ग्रंथ आहे तो संत रामदास यांनी लिहिलाय, त्यामुळे संत रामदास हे आपलं अचूक पर्याय आहे. रामायण हा ग्रंथ जो आहे तो कोणी लिहिला? तर महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिलं आणि व्यास ऋषींनी महाभारत लिहिलंय. तर वाल्मिकी हा आपला अचूक पर्याय या ठिकाणी आहे. पुढचं महाभारतच आहे, तर महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिलं. तर अशाच प्रकारे भावार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वर, अभंग गाथा, एकनाथ संत तुकाराम आणि गीता रहस्य, भगवद्गीता हे तुम्ही स्वतः ती यादी व्यवस्थित वाचा, तुम्हाला सोडवता येईल. ओके. आता पुढील कविता आणि पाठ कोणी लिहिले ते आपल्याला विचारलेलं आहे. आगगाडी ही कविता तुम्हाला आहे 4थी मध्ये आणि ती कोणी लिहिलेली आहे? तर ते लेखक आपल्याला ओळखायचे आहेत. तर आगगाडी ही कविता कोणी लिहिली? तर शंकर विटणकर यांनी आगगाडी ही कविता लिहिली. ओके. खेळातील स्वयंपाक ही कविता कोणी लिहिली? तर खेळातील स्वयंपाक ही जी कविता आहे ती किशोर पाठक यांनी लिहिली. ससोबा हे गीत कोणी लिहिलं आहे? तर ससोबा हे गीत जे आहे ते बालाजी बिरादार यांनी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला कळेल. आता संगणक ही कविता तुम्हाला आहे, ती कोणी लिहिली आहे? तर बबन शिंदे यांनी संगणक ही कविता लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता. उरलेले प्रश्न जे आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. आता पुढचा तिसरा जो प्रश्न आहे त्यामध्येही आपल्याला उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे आणि त्यामध्ये परत आपल्याला काही पुस्तकांची नावं दिली आहेत, आपल्याला लेखक ओळखायचे आहेत किंवा ग्रंथ कोणता लिहिला आहे त्या लेखकांनी ते आपल्याला विचारलंय. तर पहिला प्रश्न आहे, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलं? तर साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलंय. संत एकनाथांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर संत एकनाथांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिलाय. तर अशा प्रकारे तुम्ही उरलेले प्रश्न सुद्धा स्वतः सोडवायचा प्रयत्न करा, कारण हे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत. जेवढं तुमचं जनरल नॉलेज चांगलं तेवढं तुम्हाला हे सोडवता येईल. परत जनरल नॉलेज सामान्य ज्ञानाशीच रिलेटेड आपला पुढचा टॉपिक आहे, ज्यामध्ये काही महत्वाचे तक्ते दिलेले आहेत. जसं मोहनदास करमचंद गांधी जे आहेत त्यांना महात्मा म्हणतात, बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी दिली आहे, पंडित नेहरूंना, जवाहरलाल नेहरूंना पंडित असं म्हणतात, पितामह कोणाला म्हणतात? तर दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. आंबेडकर कोण आहेत? तर भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. तर अशा प्रकारे हे काही जनरल नॉलेजचे प्रश्न दिलेत. कुठला दिवस कधी साजरा केला जातो ते दिलेलं आहे. काही थोरांच्या महत्वाच्या घोषणा दिल्या आहेत की आराम हराम हे कोणी म्हटलं, चले जाव कोणी म्हटलं, चले जावची चळवळ कोणी सुरू केली, जय जवान जय किसान कोणी म्हटलं, मैं मेरी झांसी नहीं दूंगी कोणी म्हटलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा कोणी म्हटलं. तर हे असे सगळे जनरल नॉलेज पर प्रश्न आहेत. प्रसिद्ध व्यक्ती दिले, शास्त्रज्ञ, अभिनेता, क्रिकेटपटू, समाजसेवक, राष्ट्रीय गीत कुठलं, फळ कुठलं, फूल कुठलं, प्राणी कुठला, पक्षी कुठला. त्याचबरोबर काही लेखक कवी त्यांची टोपण नावं दिलेली आहेत, इंग्रजी महिने दिलेत, हिंदू महिने दिलेत, ऋतू दिलेले आहेत. तर हा सगळा जनरल नॉलेजचा टॉपिक आहे. पिल्ल, त्यांची नावं, प्राण्यांची नावं, वाहने, ते कुठल्या रस्त्यावर चालतात, वाईल्ड ॲनिमल्स, डोमेस्टिक ॲनिमल्स, वाद्यांची नावं, बैठे खेळ कुठले, मैदानी खेळ कुठले, फळांची फुलांची नावं, नाती, व्यावसायिकांची नावं, असे वेगवेगळे तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे. तर एक दोन प्रश्न प्रत्येक सरावाच्या याच्यातले आपण घेऊया आणि मग आपण इथे थांबूया, कारण जेवढं तुमचं हे सामान्य ज्ञान चांगलं तेवढं तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. तर त्यामुळे ती जी माहिती दिली आहे ती वारंवार वाचा. आता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर ह्याचं उत्तर आहे शेकरू. ओके. महाराष्ट्राचं विचारलंय, नॅशनल ॲनिमल नाही विचारलाय. बकरी का पिल्लू. शिक्षक दिन हा केव्हा साजरा करतात? तर 5 सप्टेंबर या रोजी शिक्षक दिन हा साजरा केला जातो. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला
सोडवता यायला हव्या. आता जसं सरदार किंवा पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधलंय, तर वल्लभभाई पटेल जे आहेत त्यांना सरदार किंवा पोलादी पुरुष असं म्हटलं जातं. आणि गुजरातमध्ये त्यांचा पोलादाचा पुतळा पण मोदी गव्हर्नमेंटमध्ये उभा केलेला आहे. ओके, सरदार वल्लभभाई पटेल म्हणून वल्लभभाई पटेल जे आहेत त्यांना सरदार या नावाने संबोधलं जातं. कोणता फुल फुलांचा राजा आहे, तर याचं अचूक उत्तर आहे गुलाब हा फुलांचा राजा आहे. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकता. तुमचं किती ज्ञान आहे त्यानुसार तुम्ही हे सोडवायला तुम्हाला मदत होईल. त्यामुळे त्यांनी जी माहिती दिली आहे ती आपण पुन्हा पुन्हा वाचायची. आता उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला पुढच्या याच्यातही रंगवायचं आहे. आणि असेच जनरल नॉलेज सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत. रवींद्रनाथ टागोर यांना आपण कोणत्या नावाने संबोधतो असं विचारलंय आणि पर्याय दिलेत गुरुदेव, पंडित, महात्मा की नेताजी. तर याचं अचूक उत्तर आहे गुरुदेव. ओके, डॅश डॅश हा ऋतू उपऋतूंचा राजा मानला जातो. आता पर्याय दिलेत ग्रीष्म, वर्षा, वसंत आणि हेमंत. आणि याचं योग्य उत्तर आहे वसंत हा जो ऋतू आहे तो उपऋतूंचा राजा मानला जातो. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हे सोडवू शकतात. आता मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो, तर 27 फेब्रुवारी की 28 फेब्रुवारी, फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. पण कुठला दिवस आहे ते तुम्हाला अचूक माहिती हवं, तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं ही देता यायला हवी. आता इथे जोड्या दिलेल्या आहेत आणि चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. तर आपल्याला माहिती हवं की गणेश चतुर्थी कुठल्या मराठी महिन्यात येते, गुरुपौर्णिमा कुठल्या मराठी महिन्यात येते. तर जर तुम्हाला अचूक माहिती असेल तर तुम्ही हे सोडवू शकतात. ओके, तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो तुम्ही गृहपाठासाठी होमवर्कमध्ये ट्राय करा आणि तुमचं जनरल नॉलेज वाढवा, जेणेकरून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल. ही जी माहिती त्यांनी दिली आहे थोडीफार ती वारंवार वाचा आणि त्याच्या अनुषंगाने अजून काही माहिती तुम्हाला मिळत असेल तर ती जमा करा, जेणेकरून तुमचं सामान्य ज्ञान हे वाढेल. तर अशा प्रकारे स्कॉलरशिपचा मराठी या विषयाचे जे सगळे टॉपिक होते, पाठ होते ते आपण घेतलेले आहेत. तर इथे आपण आज थांबूया.